संग्रहालयाचे अध्यक्ष श्री विद्याधर ठाणेकर, कार्याध्यक्ष आणि प्रतिकीय लेखक श्री रामदेव काळे, या संस्थेचे सगळे व्यवस्थापक, कार्यकारिणी सदस्य, या ठिकाणी उपस्थित सर्व ज्येष्ठ माता भगिनी, युवक युवती, बंधू आणि भगिनी, 1,80,000 पुस्तकं आणि अतिशय सुंदर अशी वास्तू बदलत्या काळाबरोबर तंत्रज्ञानाचा वापर करून ज्ञान अविरतपणे वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं अतिशय स्तुत्य कार्य हे मराठी ग्रंथ संग्रहालय करत आहे. लीळा चरित्र, ज्ञानेश्वरी, तुकारामाची गाथा, संत पंत दंत कविता, कथा, कादंबऱ्या, नाटकं, मराठी बरोबर इंग्रजी पुस्तकांचं सुद्धा दालन, साहित्याचं डिजिटल स्वरूपात रूपांतर, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, हिरव्या पिवळ्या माळावरून हिरवी पिवळी शाल घ्यावी, सह्याद्रीच्या कळाकडून छातीसाठी हार घ्यावे, वेड्या पिशा ढगांकडून वेडे पिशे आकार घ्यावे, रक्तामधल्या प्रश्नांसाठी पृथ्वीकडून होकार घ्यावे, उसळलेल्या दर्याकडून पिसाळलेली आयाळ घ्यावी आणि भरलेल्या भीमेकडून तुकोबाची माळ घ्यावी, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याची हात घ्यावी, अशी परंपरा चालवणारे हे ग्रंथ संग्रहालय. आणि 2010 साली ही उभा राहिलेली वास्तू, मला सांगण्यात आलं की विवियाना मॉल मध्ये सुद्धा याची एक ब्रँच आहे, नौपाड्यामध्ये दुसरी शाखा आहे. अगदी ते झोमॅटो सारख्या माध्यमातून वाचकांपर्यंत 4 पुस्तकं पाठवण्याची सिस्टम सुरू केलेली आहे. मी ठाणेकर साहेब येण्याचं कारण मी ग्रंथालयाचं प्रोडक्ट आहे. विद्वत्वांश नृपत्वांश नैवं तुल्य कदाचन स्वदेशे पूज्यते राजा विद्वान सर्वत्र पूज्यते. विद्वानाची आणि राजाची तुलना होऊ शकत नाही, विद्येची आणि राजसत्तेची तुलना होऊ शकत नाहीये. कारण राजाची फक्त त्याच्या राज्यामध्ये, त्याच्या कार्यक्षेत्रामध्ये त्याला मिळणारा आदर असेल किंवा सत्तेमुळे मिळणारा सन्मान असेल तो मिळत असतो, पण विद्वानाला पूर्ण जगामध्ये सन्मान मिळत असतो, आदर मिळत असतो. मी माझ्या वैयक्तिक जीवनामध्ये गणपती भक्त आहे. मी दर मंगळवारी सिद्धिविनायकाच्या मंदिरात दर्शनासाठी जात असतो. त्याचं कारण मी सांगितलं, ग्रंथालयाचा मी प्रोडक्ट आहे. कारण मी एका छोट्या गावात नाही, तो कोकरूड नावाचं माझं गाव, सह्याद्रीच्या कुशीत आणि वारणेच्या कुशीत, सांगलीपासून साधारण 100 किलोमीटरवर असणारं छोटंसं खेडेगाव. तिथं माझा जन्म झाला. तिथल्या मराठी शाळेत, जिल्हा परिषदेच्या 7वी पर्यंत मी शिकलो. गावात 2 भावक्या, वेगवेगळे 12 बलुतेदार, 18 बलुतेदार अशी सिस्टम. प्रत्येक गल्लीचा गणपती वेगळा असेल. कारण आपण वाटण्या करण्यात एक्सपर्ट आहोत, रंगाच्या वाटण्या, जातीच्या वाटण्या. आज ऑपरेशन सिंदूरनं एक दाखवून दिलेलं आहे की आम्ही सगळे एक आहोत. आणि हा जात, धर्म, पंथ, भाषा हे सगळं विसरून आम्ही आमच्या लष्कराला, आमच्या सैन्य दलाला मनापासून सल्यूट करतो. त्यामुळे गावात गणपती विसर्जनाच्या दिवशी कोल्हापूरवरनं बँजो यायचा. बँजो बरोबर नाचणाऱ्या नटाई बोलवल्या जायच्या दुर्दैवाने. आणि अंगविक्षेप, वेगवेगळी गाणी
ज्या सिव्हिल स्वरूपाची सुद्धा असायची. मी 18-19 वर्षाचा होतो, मला ते खटकायचं. त्यावेळेला एका पोलीस अधीक्षकांनी तिथं एक गाव एक गणपती करण्याचं आवाहन केलं. आणि मी थोडासा, माझे वडील पैलवान पण होते आणि गावचे सरपंच पण होते, त्यामुळे मी पुढाकार घेतला की ह्या गावात एक गाव एक गणपती करूया. एक गाव एक गणपती, त्याच्याबरोबर समाजोपयोगी, रचनात्मक आणि होकारात्मक कार्यक्रम आयोजित करायचे. आणि काय करायचं तर एक व्याख्यान मला करायचे. मग गणपती बाप्पा 10 दिवस असतात, अनंत चतुर्दशीपर्यंत. पहिल्या दिवशी आपण त्याची प्रतिष्ठापना करतो. कर्णिकामध्ये शिवेन सह सुंदरी प्रविशब्दम महादेवी सर्वे वर्णे सहा. गणपती बाप्पा तू 1.5 दिवसासाठी, 5 दिवसासाठी, 7 दिवसासाठी अनंत चतुर्दशीपर्यंत या मूर्तीमध्ये जेणेकरून माझे आणि तुझे प्रेमाचे संबंध प्रस्थापित व्हावे. आणि मग त्याची उत्तर पूजा करून आपण अनंत चतुर्दशीच्या दिवशी त्याचं विसर्जन करत असतो. मिरवणुका आपल्याला माहित आहे दुसऱ्या दिवशी 12 नंतरच सुरू होतात, रंगात येतात. आणि खरं तर पितृपक्ष सुरू होत असतो. आणि मी एका विद्वानाकडून ऐकलेलं आहे, मला माहित नाही, पंचांगामध्ये असं लिहिलेलं आहे, असं सांगितलं की पितृपक्षात गणपती बाप्पाचा जो विसर्जन करतो तो थेट नरकात जातो. तर मी गावात ठरवलं की एक गाव गणपती करायचं. व्याख्यान मला आयोजित केली, वर्गणी जमा केली. आणि त्यावेळेला 1992 साली मी SY BA मध्ये होतो. सुमारे 50,000 रुपये वर्गणी त्यावेळेला जमा होती, अख्ख्या गावानं एकत्र केली. आणि 50,000 त्यावेळेला मोठी अमाऊंट होती. मग गावात मी माझ्या मित्रांबरोबर अगोदरच कॉन्स्पिरसी, कट कारस्थान केलेलं होतं. करायचं काय त्या पैशात. प्रत्येकाने प्रस्ताव दिला, आपण मंदिराची डागडुजी करूयात, कुणी सांगितलं व्यायामशाळा बनवूयात, कुणी म्हटलं की ॲम्ब्युलन्स गावासाठी कधी आणता येते का बघूया. असे अनेक समाज उपयोगी उपक्रम करण्याचा प्रस्ताव सगळ्यांनी दिला. मी मात्र ते पैसे पुस्तकांसाठी द्या, हे पुस्तक आहे ना ते वाघिणीचं दूध आहे ते आम्हाला द्या म्हणून मी प्रस्ताव ठेवला. आणि तो गावानं मान्य केला. आम्ही अगोदरच त्याला मान्यता देण्यासाठी गट तयार केलेला होता. आणि ते नाही होय करत पैसे आम्हाला मिळाले. आणि तुम्हाला विश्वास बसणार नाही की पुस्तकं आम्ही अशी करमणुकीची घेतली नाहीत, मनोरंजनाची घेतली नाहीत. UPSC, MPSC, आर्मी रिक्रुटमेंट, रेल्वे रिक्रुटमेंट, बँक रिक्रुटमेंट, पोलीस भरतीपासून सगळ्या प्रकारच्या स्पर्धा परीक्षेची पुस्तकं. आम्हाला हेही माहित नव्हतं की NCERTची पुस्तकं, कुठल्या तरी एक कॉम्पिटिशन सक्सेस रिव्ह्यू करायला यायचं एक मॅगझिन, त्यात वाचलेली पुस्तकं, सगळी पुस्तकं NCERTची सगळी 5वी पासून 12 पर्यंत. जसं संजीवनी शोधायला हनुमान गेल्याने सगळे पर्वत घेऊन आले, तर सगळी पुस्तकं आम्ही पुण्यामध्ये घेऊन आलो. म्हणजे इंग्रजीतली चांगली पुस्तकं, DK बसूनचं कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियावरती, दत्त सुंदरमचं इंडियन इकॉनॉमिक्स पुस्तक, ही सगळी पुस्तकं ग्रामीण भागातल्या मुलांना त्यावेळेला मिळाली. आणि आपल्याला विश्वास बसणार नाही, 1996-97चा UPSCचा रिझल्ट काढून बघा, मुंबई शहरातनं एकही मुलगा IAS IPS मध्ये नव्हता. त्यावेळेला आमच्या गावात आम्ही 3 जण IAS IPS आणि IFS मध्ये. आनंद पाटील माझा भाऊ, तो IAS मध्ये आता ॲडिशनल सेक्रेटरी गव्हर्नमेंट ऑफ इंडियामध्ये आहे. पूर्ण देशभराच्या एज्युकेशन विभागाचा तो कार्यभार पाहतो, प्रशासकीय अधिकारी म्हणून. मी IPS मध्ये अतिरिक्त पोलीस महासंचालक, अँटी करप्शन ब्युरो म्हणून काम पाहतो. आणि सुगंध चौगले, अगेन शिक्षकाचा मुलगा, माझा क्लासमेट, तो इंडियन फॉरेन सर्व्हिसमध्ये जर्मनीमध्ये भारताचा एक हाय कमिशनर म्हणून काम करतो. सांगण्याचा उद्देश हा आहे की अशा पद्धतीची रचनात्मक आणि समाज उपयोगी उपक्रम असतात. त्यासाठी जेवढा शक्य आहे तेवढा खारीचा वाटा उचलण्याचं काम केलं पाहिजे. आणि तुम्ही व्याख्यानमाला आणि मुलांना मार्गदर्शन आणि त्यातल्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या, म्हणजे आता विठ्ठल कामत हॉटेल व्यावसायिक, त्यातल्या करिअरच्या संधी, वकील, निष्णात वकील म्हणून उज्ज्वल निकम, माजी IAS अधिकारी जे सर्वांना मार्गदर्शन करतात आणि चाणक्य मंडळ चालवतात, अविनाश धर्माधिकारी, अशी व्यक्तिमत्व आपल्या समोर आणून आदर्श असणाऱ्या व्यक्तींकडून मार्गदर्शक
विद्यार्थ्यांना उपलब्ध करून अतिशय मोलाचं काम आपण करत आहात, हे आपल्याला आपलं खूप खूप अभिनंदन. तर मी 1996ला माझी परीक्षा दिलेली आहे, म्हणजे सुमारे 29 वर्ष झालेली आहे. त्यामुळे परीक्षेबद्दल मी काय विद्यार्थ्यांना सांगणार. विद्यार्थी कमीच आहेत, जास्त पालकच आणि आजी आजोबा पण दिसत आहेत. आणि पोलीस दलामध्ये असणाऱ्या संधी म्हणजे पोलीस भरती 3 टप्प्यावर होत असते. पोलीस कॉन्स्टेबल, पोलीस सब इन्स्पेक्टर आणि DYSP या राज्य स्तरावरती मी इंडियन पोलीस सर्व्हिसमध्ये UPSCच्या माध्यमातून सिलेक्ट झाले. पोलीसमध्ये काय यायचं, कारण आमच्या CP ऑफिसमध्ये तुम्ही गेला तर पोलीस कमिशनर यांच्या चेंबरच्या बाहेरच एक ऑगस्ट ऑलमोस्ट वाक्य लिहून ठेवलेलं आहे. ते सगळ्यांसाठीच लागू आहे की policeman is denounced in the public, ridiculed in the movies, debated by the newspapers, unsupported by the prosecuting officers and judges. They are shunned by the respectables, they are condemned when they execute the law, dismissed when they do not. They are exposed to countless temptations and dangers. They are supposed to play the role of doctor, lawyer, educator, diplomat, soldier, teacher with remuneration less than that of a daily wages laborer. डोक्यावरती गेलेली शेवटची ओळ कळली. मराठीत त्याचं भाषांतर फमू शिंदे हे आपले कवी आहेत त्यांनी केलेले आहे. पोलीस तोही माणूस असतो, जाणत नाही कोणी त्याचे असावे ऋणी, तो शिव्याच्या पाचधणी. आपलं मानत नाही लोक, धर्मगुरू देखील उगारतात उगाचच फोक. सिनेमे काळासारखे हात धुवून मागे बातम्या मिळत असतात, बदनामीचे धागे. तो न्यायालयाचा नावडता, सरकारी पक्षाचा पडता, वाऱ्यावर सोडून दिलेला तो एक पतंग. त्यांना डॉक्टर असावं, वकील असावं, मुत्सुदी असावं, शिक्षक असावं, मात्र जेवढ्याच तेवढा त्याचा पगार. पोलीस म्हणजे रोजंदारीचा वेठबिगार. अशी काय पोलिसांची आमच्या ताई पाठीमागून कॉन्स्टेबल ताई आहे, त्या हसल्या, त्यांना पटलेलं दिसतंय. माझे सख्खे मामा पोलीस हवालदार होते. माझे सख्खे भाऊजी हे पोलीस सब इन्स्पेक्टर म्हणून रिक्रूट झाले आणि मी डायरेक्ट थेट IPS अधिकारी म्हणून माझी नेमणूक झाली. त्यामुळे तिन्ही टप्प्यावरचं जीवन पाहिलेलं आहे. बऱ्याचदा तो थँकलेस जॉब आपण का म्हणतो, कारण आमची जी भाषा असते ती वेगळ्या पद्धतीची असते. मी SP अहमदनगर होतो, त्यावेळेला पोलीस मुख्यालयात पोलिसांना मार्गदर्शन करण्यासाठी एक जैन धर्मगुरूंना बोलवलेलं होतं आणि ती त्यांच्या भाषणात म्हणाले कि संत और पुलिस दोनों समाज सुधार का काम करते हैं, फर्क केवल इतना होता है संत संकेत की भाषा में समझाते हैं और पुलिस वेद की भाषा में समझाती है. दरअसल जिन लोगों को संतों के संकेत समझ में नहीं आते हैं उनके लिए वेद का प्रयोग जरूरी है. संतों के भगवे वस्त्र और पुलिस की खाती, इसमें कोई फर्क नहीं है, बल्कि विश्वास का प्रतीक है. तर जी भाषा यात अपेक्षित आहे ती संकेताची भाषा आहे. आमची जी भाषा आहे ती वेगळी आहे. आता पोलीस अधिकारी म्हणून जी भाषा आमची वापरली जाते ती कायद्याची, नियमाची, दंडुक्याची, अश्रुधुरांची, बंदुकीच्या गोळीची. 3rd डिग्री पण आम्हाला बऱ्याचदा फ्लॅग मिळतो, अनेक टीका टिप्पण्या सहन कराव्या लागतात. आमचे पत्रकार मित्र जोशी पण आहे तिथं, ते रोज काहीतरी लिहायला त्यांना मसाला पाहिजे असतो. त्यामुळे ते पोलीस अधिकारी म्हणून या 4 टप्प्यावरच्या रिक्रुटमेंटसाठी मात्र या ठिकाणी आल्यानंतर असणाऱ्या संधी त्या पण तेवढ्याच मोठ्या. सरहद्दीवर सैनिक लढतो तसा पोलीस अहोरात्र राबत पण असतो. सर्वांना चांगली झोप यावी म्हणून रस्त्यावर पेट्रोलिंग करत असतो. मैं खाकी हूँ, दिन हूँ, रात हूँ, सांझ वाली बाती हूँ, मैं खाकी हूँ. आंधी में, तूफान में, बोली में, रमजान में, देश के सम्मान में, अड़िग कर्तव्यों की अविचल परिपाटी हूँ, मैं खाकी हूँ. तैयार हूँ हमेशा ही तेज धूप और बारिश को हंसकर सहने को, सारे त्योहार भीड़ के साथ मनाने को, कभी पत्थर और कभी गोली भी खाने को. मैं बनी दूजी माटी हूँ, मैं खाकी हूँ. विघ्न विकट सहकर भी सुशोभित सचित भाती हूँ, मुस्काती हूँ, इठलाती हूँ, वर्दी में गौरव पाती हूँ, मैं खाकी हूँ. तम में प्रकाश हूँ, अंधेरे में प्रकाश हूँ, कठिन वक्त में आस हूँ, बुलाओ तो दौड़ी चली आती हूँ, मैं खाकी हूँ. भूख और थकान की बात ही क्या छान हो गया. भूख और थकान की बात ही क्या, कभी आहट हूँ, कभी चोटी हूँ और कभी तिरंगे में लिपटी रोती सी सकती छाती हूँ, मैं खाती हूँ.
मला माहित नाही आहे पोलीस अधिकारी होण्याचं स्वप्न घेऊन इथे किती जण आले असतील, पोलीस कर्मचारी होण्याचं स्वप्न घेऊन किती जण आले असतील, त्याच्यासाठी तयारी करत असतील. मला सांगण्यात आलं की या लायब्ररीमध्ये 100 जणांची सोय होणारी अभ्यासिका तुम्ही बनवलेली आहे. मला आठवतंय मुंबईत ज्यावेळेला अभ्यास करायचो त्याला पेटीट लायब्ररी जी आहे तिथं कार्ड तर नव्हतं, हळूच कसा तरी घुसून आतमध्ये जायचो, कुणीतरी पकडेल असं वाटायचं. स्टेट इन्स्टिट्यूट फॉर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह करिअर्स तिथं रेग्युलर स्टुडंट नव्हतो सुरुवातीला, त्यावेळेला लपून छपून त्या लायब्ररीत कोपऱ्यात कुठेतरी बाकड्यावर बसायला जागा मिळते का हे पाहायचो. राहायची कुठेही सोय नव्हती. आंबिवली आपल्या कल्याणच्या अलीकडचं जे स्टेशन आहे तिथं आतेभावाच्या रूमवर राहण्याची सोय झालेली होती. पहाटे 3 वाजता उठायचो, 3:30 पावणे 4ची ट्रेन पकडायचो आणि मुंबईला पेटीट लायब्ररीला 6 वाजेपर्यंत पोहोचायचो. पहिल्यांदा जाऊन बसायचा प्रयत्न करायचो, त्याशिवाय कसं तरी विनवण्या करून आतमध्ये सोडण्याची विनंती करायचो. अभ्यासिकेचं महत्व मुंबई पुण्यासारख्या ठाण्यासारख्या ठिकाणी त्या स्पेसचं महत्व काय आहे. कारण ज्यावेळेला स्वप्न घेऊन आलेलो होतो त्यावेळेला मुंबईत सुद्धा मुंबईची 2 रूट आहेत. ते डिलाय रोडला आमचे गाववाले सगळे राहायचे, तुम्हाला माहिती आहे की नाही माहित नाही मला. एका रूम मध्ये 30-40 जण चेंगरून आमचे काळे भरडे सगळे आमचे भाऊ मिल मध्ये काम करायचे आणि झोपायला शिफ्ट असायचे. शिफ्ट व्हायच्या बाकड्यावर झोपायचे, एकाच्या पाठीमागे एक, दुसऱ्याच्या पाठीमागे तिसरा. आणि ज्या वेळेला ते चित्र मग बघायला लागायचो, अभ्यास नाही केला, कष्ट नाही केले, घाम नाही खायला, तर इथं आपला नंबर लागला 31वा त्या रूम मध्ये. The heights of great men reached and kept were not attained by sudden flight, but while their companions were asleep, they were toiling upwards in the night. जी काही मोठी उंची माणसं गाठतात ती काय एका झेपेत मिळालेली नसते, तर त्यांच्या सोबतचे म्हणजे तुम्ही आता इथं बसलाय ना, तर तुमच्याबरोबर अभ्यास करणारे, म्हणजे UPSCची तयारी करत असलं JNU मध्ये, पुसा मध्ये, बॅरिस्टर जयकर लायब्ररी मध्ये, SIC मध्ये अभ्यास करणारे रात्र रात्र दिवस घाम गाळून ती उंची गाठण्यासाठी एक पाऊल टाकत असतात. हा अविरत संघर्ष चाललेला असतो. आणि या वयात तुमचं जे वय आहे ना, जे टीनेजर्स पण काही दिसतात, मोर यू स्पेंड ड्युरिंग पीस टाइम लेस यू ब्लीड ड्युरिंग वॉर टाइम. शांततेच्या काळात जास्त घाम गाळला तर युद्धाच्या काळात कमी रक्त सांडावं लागतं. हा तुमच्या आयुष्यातला शांततेचा जो काळ आहे, आई वडिलांच्या शेल्टर खाली, कारण त्यांनी पोटाला चिमटा काढून तुमच्या शिक्षणासाठी पैसे वाचवलेले असतात, त्याला मग त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुमची जिम्मेवारी पण. मी छोट्याशा खेड्यातला 1997च्या बॅच मध्ये माझं IPS मध्ये सिलेक्शन झालं. 23व्या वर्षी माझं IPS मध्ये सिलेक्शन झालं आणि आता माझा परिचय करून दिला तर त्यावेळेला मी इथंच पोलीस म्हणजे सब इन्स्पेक्टर म्हणून फिजिकल पर्यंत गेलेलो होतो. फिजिकल मध्ये मात्र मला 100च्या आत मार्क मिळाले, 200 पैकी मार्क असतात. कारण व्यायाम करून एवढा थकून म्हणजे अभ्यास रात्रंदिवस, खायला मिळायचं ते मेस मधलं ती डाळ काय ताकद देणार आहे. आणि मी त्याची प्रॅक्टिस पण केली नव्हती कारण UPSCची तयारी करत होती. माझा त्यावेळेचा सब इन्स्पेक्टर एक आमच्या गावच्या शेजारी निर्ले गाव आहे, ते आमच्या गावावरती म्हणून मान जास्त हलवतात होते. निर्ले कांबळे साहेब होते, ते सब इन्स्पेक्टर बुलेटवरने यायचे आमच्या लायब्ररीत भेटायला. मग त्यांच्याकडे मी वाट बघत असायचं कधी आपल्याला चहा वडापाव काहीतरी देत आहेत, कारण त्याच्या पैशावर आम्हाला वडापाव मिळायचा. आणि ते 4थ्या राऊंडला मी काय 800 मीटर कम्प्लीट करू शकलो नाही, थकून गेलो. मी आता 42 किलोमीटर नॉनस्टॉप धावतो 52व्या वर्षी. मी प्रॅक्टिस करतो. गेली 19 वर्ष मी फिटनेसवरती लक्ष दिलेलं आहे. माझा फिटनेस ट्रेनिंगपेक्षा आता चांगला आहे, कारण आम्ही रियुनियनसाठी गेलेलो होतो 27 वर्षानंतर आमच्या सरदार वल्लभभाई पटेल नॅशनल पोलीस अकॅडमीमध्ये. तर मी माझ्या शरीराला त्यावेळेपासून ट्रेन करतोय, पण मी 23व्या वर्षी फिजिकली खरंच चांगला नव्हतो. माझे वडील पैलवान होते, त्यांची पहिल्यांदा खूप इच्छा असायची की मी तालमीत जावं, पण तालमीत तो संजय माने नावाचा आमच्या गावचा पैलवान तो नेहमी मला आपटायचा. पण मला काय तालमीत जायला जमलं नाही. मी अभ्यास करतो म्हटलं वडिलांना, त्यांनी नाराजीनं मला अभ्यासासाठी केलं. ठीक आहे जा म्हटलं.
तर सांगण्याचा उद्देश आहे की 4था राऊंड मी कम्प्लीट करू शकलो नाही. त्यावेळेला कांबळेंनी मला एवढ्या शिव्या घातल्या, तर त्यावेळेला मी सांगितलं, साहेब यावर्षी नाही कम्प्लीट करू शकलो, पण पुढच्या वर्षी तुम्ही मला सल्यूट करणार हे नक्की. मी IPS तुम्हाला दाखवतो. खरंच आहे, तुम्ही खरंच मला माझ्या सिलेक्शन नंतर सल्यूट केलेला होता. सांगण्याचा उद्देश की मी जे आम्ही 3 जण सिलेक्ट झालो, ती योगायोगाची गोष्ट नाहीये, कोइन्सिडन्स नाहीये, फ्लूक नाहीये, लक नाहीये, तो प्लॅन आहे, तो ट्रॅप आहे. सुपर 30 म्हणून सिनेमा पाहिला होता ना, त्याची आमची सुपर 3 ची स्टोरी आहे. ठरवून सिस्टमॅटिकली समोर एक गोल, स्मार्ट गोल, S स्पेसिफिक, M मेजरेबल, A अटेनेबल, R रिअलिस्टिक आणि T टाइम बाउंड. ते गोल समोरचे ते केलेलं मार्गक्रमण आहे, त्यासाठी घेतलेल्या रिस्क आहे. लोहा जितना तपता है उतनी ताकतवर का है. सोने को जितनी आग लगे उतना प्रखर निखरता है. हीरे पे जितने घाम लगे उतना खूब चमकता है. मिट्टी का बर्तन पकता है तो धुन पर खूब खनकता है. सूरज जैसा बनना है तो सूरज इतना जलना होगा. नदियों सा आदर पाना है तो पर्वत छोड़ निकलना होगा. और तू तो छत्रपति शिवाजी का चेला है, क्यों सोचे राह सरल होगा. कुछ वक्त जरूर लगेगा बट हर संघर्ष सफल होगा. आज नहीं तो कल होगा, हर प्रश्न का हल होगा. आणि मग ते मार्गक्रमण करायचं. मग ती एकदा दिशा ठरली. कारण गावाकडची मुलं ही रान फुलासारखी असतात. म्हणजे सगळ्यांना शहरातली पण चांगलीच असतात, पण खेड्यातली मुलं ही रान फुलासारखी असतात. त्या रान फुलांना जर काळी कसदार जमीन, चांगला सूर्यप्रकाश, चांगलं खत पाणी मिळालं तर ती अशी रुजतात, अशी उमलतात, अशी फुलं फुलतात की त्यांच्या समोर कमळ, गुलाब, मोगरे सगळे पिके पडून जातात. डॅफोडिल्स वगैरे वगैरे काय असेल. ही आमची स्टोरी जी आहे ना, ती त्या वारणा काठावरच्या मित्रांची स्टोरी. मी आता ते परीक्षेबद्दल तुम्हाला सांगितलं तरी फार कळणार पण नाही. UPSCची तयारी कशी करायची, फेज कशी परीक्षा होते, ते तुम्ही युट्यूबवर गुगल केलं तर सगळ्या गोष्टी मिळतील. गुगलवर सगळ्या गोष्टी तुम्हाला उपलब्ध आहेत. पण त्याच्यासाठी मेटल, त्याच्यासाठी लागणारं टेम्परामेंट काय असलं पाहिजे, त्याच्यासाठी रिस्क टेकिंग ॲबिलिटी कशी असली पाहिजे, तुमच्या ऑफिसर लाईक क्वालिटीज त्यातनं पाहिल्या जातात. तुमचा फक्त IQ म्हणजे इंटेलिजन्स क्वेश्चन, जर तुम्ही मेमरी करता, पाठांतर करता, गणित सोडवता, तुमच्या बुद्धिमत्तेची काय असेल ती कसोटी त्यामध्ये लागत असते. मग त्याच्यापेक्षा जास्त इमोशनल क्वेश्चन, भावनिक गुणवत्ता तुमच्यातली काय आहे, तुम्ही किती रिस्पॉन्सिबल आहात, तुम्ही किती पंक्च्युअल आहात, तुम्ही स्वतःचं कॅरेक्टर कसं जपता, तुमचं व्यक्तिमत्व कशा पद्धतीचं आहे, तुमचं सोशल क्वेश्चन, सामाजिक जो गुणांक आहे, की तुम्ही लोकांशी कनेक्ट कसे करता, तुमची मैत्री कशी होत असते, आणि मोस्ट इम्पॉर्टंटली तुमचा 4था ॲडव्हर्सिटी कॉन्शियस, तुम्ही प्रतिकूल परिस्थितीशी कसं झगडता. विपरीत परिस्थितियों में कुछ लोग टूट जाते हैं और कुछ लोग रेकॉर्ड तोड़ देते हैं. तर अशा पद्धतीनं प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जाता त्यावेळेस तुमचा कसा निभावला. आता 3 दिवसापूर्वी नीटची परीक्षा झाली, बरोबर आहे. माझ्या मुलांना 2 वर्ष 12 तास 14 तास अभ्यास करून परीक्षा दिली. मोबाईलला म्हणजे साधा ठोकळावाला मोबाईल त्यांनी घेतलेला. 2 वर्ष अभ्यास, 365 दिवस कुठेही आमच्यावर बाहेर आला नाही, कुठंच नाही. आणि परवा दिवशी पेपर फिजिक्सचा जो आला, 12वीत कोणी होतं का, कोणी दिली का नीटची परीक्षा, इतका अवघड पेपर आला. काय ही वॉज लिटरली ब्रोकन. मी त्याला सांत्वन करायचं कसं, त्याच्याशी बोलायचं कसं, तो घरी येतोपर्यंत आमच्याशी बोलत नव्हता. पण ते 24 महिन्याची मेहनत केलेली होती. त्याला माहित नव्हतं की ही परीक्षा ती मार्कांची नसून ती पर्सेंटाईलची आहे, नंबरची आहे. कितवा तुमचा रँक येतो देशामध्ये हे महत्वाचं आहे. त्याचा स्कोर खूप चांगले आलेला होता. त्याच्यासारखा इतरांना पण फिजिक्सचा पेपर तेवढाच अवघड गेलेला होता. त्याला उलट इतर त्याच्या
मित्रांपेक्षा अजून चांगले मार्क दिसत आहे. त्यामुळे ती परिस्थिती त्यावेळेला मात्र ते प्रश्न बघितले असते 22 प्रश्न तर येतच नव्हते कोणाला. शिक्षकांनाही घाम फुटला ते प्रश्न सोडवताना. त्यावेळेला तो ऍडव्हर्सिटी क्वेश्चन द्यायला नसतात, त्याने शेवटपर्यंत जिकिरीनं लढा दिला आणि शेवटपर्यंत प्रश्न सोडवले. म्हणजे सोडायचे ते प्रश्न 4 शब्द प्रश्न त्याला कळत असतो ते सोडून पण दिले, कारण निगेटिव्ह मार्किंग आहे. तर हा ऍडव्हर्सिटी क्वेश्चन तुमच्यातला कशा पद्धतीचा आहे हे या स्पर्धा परीक्षेमध्ये खूप महत्वाचं आहे. ते टेम्परामेंट आहे. दरवर्षीचा स्कोर वेगळा असतो. यावेळेला युपीएससीच्या मेन एक्झामिनेशन, पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत. पूर्व परीक्षेला 10-12 लाख मुलं बसतात. मुख्य परीक्षेला त्यातली 50,000 निवडली जातात. इंटरव्ह्यूला तिप्पट मुलं घेतली जातात. त्या 3 टप्प्यात पहिली तर क्वालिफाईंग परीक्षा आहे. तिथं तर एक नीटमध्ये तुम्हाला डायरेक्ट स्कोर होतो, पण आपल्याला पहिल्यांदा चाळणीची परीक्षा आहे. चाळणीचं मुख्य परीक्षा ही 1750 मार्कांची आहे. आता आमच्या वेळी 2000 मार्कांची होती. त्यात एक निबंधाचा पेपर असतो की एकच निबंध 3 तास बसून लिहायचा ना. काय तुम्ही कॉप्या करणार आहे त्याच्यात? 7,000-8,000 शब्द तुम्हाला लिहायचे आहेत. एकाच विषयावर लिहायचे आहेत. त्यात तुमच्या ऑफिसर लाईक क्वालिटी, तुमचं जजमेंट, तुमचं बॅलन्स, तुमचं व्यक्तिमत्व, तुमच्याकडे असणाऱ्या ऑफिसर लाईक ॲबिलिटीज, क्वालिटीज या सगळ्या रिफ्लेक्ट होतात ना. 3 तास बसून 200 मार्कासाठी एक निबंध लिहायचा. त्यात तुम्हाला एथिक्स, तुम्हाला नैतिक धडे तुमच्या आयुष्यातले कसे आहेत ते काय तुम्ही पाठ करून येऊ शकत नाही. तिथे येणाऱ्या प्रसंगावर तुम्हाला उत्तर द्यावं लागतं. तुमचं जे कॅरेक्टर आहे त्याच्यावर ते अवलंबून आहे ना. When there is righteousness in the heart, there is beauty in the character. When there is beauty in the character, there is harmony at home. When there is harmony at home, there is order in the nation. When there is order in the nation, there is peace in the world. कुणी म्हटलेलं आहे? परफेक्ट. सो हे व्यक्तिमत्व तुमचं कशा पद्धतीचं आहे, कसं घडतंय हे लहानपणापासून. कारण समाज हा बटाट्याच्या ढिगासारखा नसतो, तो डाळिंबासारखा बांधलेला असतो. ते बांधण्याचं काम आईच्या गर्भातच सुरू झालेलं असतं ना. अभिमन्यूला सुद्धा गर्भातच धडे मिळाले ना. आणि मग आईच्या गर्भातून जो बाहेर आल्यानंतर त्याच्यावर होणारे संस्कार, शाळेत होणारे संस्कार, कॉलेजमध्ये होणारे संस्कार, समाजातले वेगवेगळे कृत्य करणारे संस्कार, त्याच्यामध्ये व्यक्तिमत्वाची बांधणी होत असते. आम्ही खेड्यात, माझ्या घरात 25 माणसं होती, एकत्र कुटुंब पद्धती. म्हणजे वडिलांची, आई वडिलांची भेट पण व्हायची नाही. काका, चुलते, चुलत चुलते, सगळे घरातले लोक. कुठं 3-3 दिवस आम्ही कुठं आंबे, करवंद, जांभळी यांच्या झाडावर कुठं ते पण खायचं सुट्ट्यांच्या दिवसामध्ये आई वडिलांना माहीत पण नसेल. तर आता पॅरेंट इंड्युस्ड वेस्टफुलनेस आहे. कारण मुंबई पुण्यामध्ये गावाकडचं घर, जुना वाडा विकायचा, तिथे 2 BHK 1 BHK चा फ्लॅट घ्यायचा. त्यात फ्रीज, मायक्रोवेव्ह, वॉशिंग मशीन, कम्प्युटर सगळ्यांना जागा असते. तर म्हाताऱ्या आई वडिलांना जागा नसते. त्यामध्ये जड होता. त्यामुळे ते कल्चर जे आहे ते अतिशय केंद्रित झालेली मूल्य व्यवस्था आहे. शेजारच्या फ्लॅटमध्ये कोण राहते त्याला काही घेणं देणंच नसतं आपल्या आयुष्यात. पूर्वी मूल जन्माला आले की म्हणायचे की आजोबा कोयत्यानं नाळ कापायचे आणि ती नाळ काळ्या मातीत पुरल्या जायची. त्यामुळे काळ्या मातीचे संस्कार, आईचे संस्कार आपल्यावर व्हायचे. आजकाल ती कुठल्या गटारीत नाळ जाते आपल्याला काही माहित नाही हॉस्पिटलमधून. ठीक आहे, त्याच्याबद्दल पण थोडंसं ग्रामीण भागातला मुलगा म्हणून त्या वेदना होतात त्या मी स्पेशल. म्हणजे जे अपब्रिंगिंग जे आहे आपलं ते महत्वाचं. आमचं अपब्रिंगिंग गावातल्या शाळेत झालं 7वी पर्यंत. नंतर आत्याच्या घरी मी राहायला होतो, शिक्षकाच्या घरी मी राहायला होतो. तिथं 10वीला असताना, कारण आत्याच्या घरी सुद्धा 3 मुलं तिची आणि छोट्या 2 रूम होत्या, 10-10 फीट 15-15 फीट बाय 15 फीटच्या. मग त्यात पण झोपायला जागा नशी म्हणून मी शिक्षकांच्या घरी राहायला गेलो. म्हणजे शिक्षक असे शिस्तीचे होते की पहाटे 3 वाजता मला उठवायला त्यांनी सुरुवात केली. 30 वेळ मला इथं आंबिवलीला लागली आणि ते व्यायाम करायचे आमचे गायकवाड सर. आणि त्या ब्रह्ममुहूर्तावर मला सुरुवातीला डुलक्याच काढायचो, पण 3:30 ते 8:30 5 तास जो अभ्यास करायला होतो ते बुद्धीमध्ये जायला. आणि मी ॲव्हरेज स्टुडंट गावाकडनं गेलेलो शिराळ्याच्या तालुक्याच्या ठिकाणी.
10वीला हा पहाटेचा अभ्यास केल्यामुळे 1988 साली 88% मार्क मिळून तालुक्यात पहिला. त्यावेळेला मला पहिल्यांदा कळलं की आपण काहीतरी करू शकतो. ती डिसिप्लिन शिक्षकांनी लावलेली होती. व्हॉट युअर थॉट्स दोज बिकम युअर वर्ड्स, व्हॉट युअर वर्ड्स दोज बिकम युअर ऍक्शन्स, व्हॉट युअर ऍक्शन्स दोज बिकम युअर हॅबिट्स. चांगल्या हॅबिट असतील तर चांगलं कॅरेक्टर, वाईट हॅबिट असतील तर वाईट कॅरेक्टर. आणि डेस्टिनी इज डिपेंडेंट ऑन युअर कॅरेक्टर. काय जीवन म्हणजे काय? बॅलन्स शीट सारखं जीवन आपण विचार केला अकाउंटन्सीच्या भाषेत. बर्थ इज युअर ओपनिंग स्टॉक. Whatever comes to you is credit, goes from you is debit, death your closing stock. And character is your capital. Knowledge ही तुमची सगळ्यात महत्त्वाची इन्व्हेस्टमेंट आहे. गुड हॅबिट्स हे तुमचे ॲसेट्स आहेत, बॅड हॅबिट्स हे लायबिलिटीज आहेत. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी जगायचं कसं, असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावणी अत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. नको गुलामी नक्षत्रांची, भीती आणल्या ताऱ्यांची, आयुष्याला फिरता नाही चैन करावी स्वप्नांची. कशाला ते हातावरच्या रेषा कुणाला दाखवायचे, कशाला ते मुहूर्त बघायचे आहेत, कशाला ती पत्रिका दाखवायची आहे. दैवायतम तू कुले महायतम तू पौरुषम. कोणत्या कुळात जन्म घ्यावा तुझ्या हातात नाहीये, तर पुरुषार्थ काय दाखवणं तुझ्या मंदिरामध्ये आहे. काय ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार कधी असतो ना, विद्ये विना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना चित्त गेले, नित्तले क्षुद्र कसले. विद्येच महत्व अभ्यास करण्यासाठी कशाला मुहूर्त बघायचं. त्यामुळं त्या पहाटेच्या वेळेला केलेल्या अभ्यासामुळे मला पहिल्यांदा माझं स्वत्व कळलं. ही कविता जी आहे ती करून जावे असेही काही, दुनिये दुनिया जाताना गनिवर यावा जगात सारा, शेवटचा निरोप घेताना स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. आयुष्य मिनिंगफुल असलं पाहिजे. शिवराजाशी आठवावे, जीवित तृणवत मानावे, इहलोकी परलोकी करावे प्रीती लोके. शिवरायांची आठवण, त्यांचा आठवावा प्रताप साक्षेप भूमंडळी, शिवरायांच्या ऐसे चावणे, शिवरायांच्या ऐसे बोलणे, शिवरायांचे सल्ली देणे ऐसे कसं जगावं त्याचं वर्णन केलेलं आहे त्यामध्ये रामदास स्वामी. त्यामुळं आपल्या आयुष्याचा जो ब्लूप्रिंट आपण बनवतो आहोत तो ब्लूप्रिंट कसा सॉलिड असला पाहिजे, मिनिंगफुल असला पाहिजे, कन्स्ट्रक्टिव्ह असला पाहिजे, पॉझिटिव्ह असला पाहिजे. कुणी मला गृहीत धरता कामा नये ना. मला जन्म मिळालाय, मला आयुष्य जेवढं मिळालंय, डॉक्टर APJ अब्दुल कलामांना जेवढं आयुष्य मिळालं होतं, रतन टाटांना जेवढं आयुष्य मिळालेलं होतं, स्वामी विवेकानंदांना जेवढं आयुष्य मिळालं होतं, छत्रपती शिवरायांना थोडं कमी मिळालं होतं, तेवढं आयुष्य आमच्याकडे आहे ना. ते आयुष्य आम्ही कसं व्यतीत करतोय आता सगळं त्या स्क्रीन टाइमवर अवलंबून आहे. 4 तास 5 तास 7 तास मुलांचं स्क्रीन टाइम आहे. मी सर्वे वाचला की सोशल मीडियावरती अमेरिकेतली मुलं, आपल्याकडचं चित्र मला माहित नाहीये, 20,000 तास 12वीचं शिक्षण होईल तोपर्यंत घालवतात. त्यात 1 लाख पोर्नोग्राफी क्लिप पाहतात. काय होणार नाही. त्यामुळं हे स्लॉगिंग म्हणजे 12 तास 14 तास अभ्यास करणं ही शांततेच्या काळातला घाम गाळण्याचं काय. आणि ही परिस्थिती सगळ्यांना मिळेल असं नाहीये, प्रतिकूल परिस्थिती पण असते. मी औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर आत्ताच, आणि त्यावेळेस औरंगाबादला IG म्हणून काम करत होते. 1916ला आपल्याला माहित आहे केवढा मोठा दुष्काळ पडला. त्राही झालेली होती त्या मराठवाड्यामध्ये. म्हणजे डेझर्टायझेशन ऑफ लँड म्हणतात ती प्रक्रिया सुरू झालेली होती. 5 वर्ष सलग पाऊस नाहीये. आणि किमगाव या ठिकाणी एका 12वीतल्या मुलीनं आत्महत्या केली. मोठी बातमी गाजलेली होती वर्तमानपत्रात. त्या आत्महत्येनंतर शासनानं 12वी पर्यंतच्या मुलींचा STचा खर्च जो असतो तो माफ केला. म्हणजे STचा पास फ्री द्यायला सुरुवात केली. त्याचं कारण होतं त्या पाससाठी लागणारे 250 रुपये त्या पोरीकडून होते. कारण वडील गेले कुठे कर्नाटकात रोजंदारीवर काम करायला, भाऊ गेला कुठे पुण्याला,
आई भांडी घासायची, त्यातून थोडेफार पैसे मिळायचे. या पोरीला 85% 10वीला मार्क मिळालेले होते, म्हणून 12वी सायन्सला अहमदपूरला ऍडमिशन घेतलं होतं. अहमदपूर लातूर पॅटर्न तुम्ही वाचलं असेल. किनगावात ती आत्महत्या झाली आणि किनगाववरनं ती अपडाऊन करायची एसटीनं, आणि तिला 20-25 दिवस आई ते 250 रुपये देऊ शकली नाही, म्हणून तिने गळ्याला फास लावला आणि ते आत्महत्या केल्यानंतर सुइसाइड नोट म्हणतो आत्महत्याच्या पूर्वी लिहिलेलं पत्र, त्या पत्रात लिहिलं होतं की बाबा आई मला माफ करा, माझी चूक झाली, मला माहीत आहे पण मला खूप टेन्शन आलं, 12वीचा अभ्यास नाही करू शकणार मी, इतके दिवस कॉलेज नाही करू शकलो, आणि ते माझं जे 10वी 12वी करणार आणि त्याच्यात खर्च करणार ते करू नका, ते पैसे वाचवा आणि माझ्या ताईचं तेवढं चांगलं लग्न करून द्या. पत्रात लिहिल्यावर ही परिस्थिती आहे. सोशल जी तुम्ही लायब्ररी पोहोचवताय माझ्यासारख्या त्यावेळेच्या विद्यार्थ्यांसाठी खूप मोलाची हो, ही जागा खूप महत्वाची आहे. मला दुसरा मी आईजी असताना अंबाजोगाईच्या जवळ एक गाव होतं, तिथं मला सत्कारासाठी एका मुलीच्या बोलवले. त्या पोरीला 98.5% मार्क मिळाले होते 12वीला, पण ती पोरगी माझ्यासारखी तुमच्यासारखी मध्यमवर्गीय कुटुंबातली नव्हती. तिचे आई वडील स्मशानात, त्या सगळ्या स्मशानाची आग लावायची, त्या स्मशानाची काळजी घ्यायची, रोजंदारीवर काम करण्याचं काम करायचं. तिथे खोपडं होतं तरी, आणि तिथं दिव्याखाली अभ्यास करायची. दिव्याला पण तेल नसायचं, त्यावेळेला स्मशान पेटलेलं असायची, चिता पेटलेली, त्या चितेच्या उजेडात अभ्यास करून तिने 98.5% मार्क काढलेले होते. तिचा सत्कार द्यायला गेला ना, गावानं सगळ्यांना 1 लाख रुपये जमा केलेले होते. म्हणजे 1 लाख रुपयाचा चेक माझ्या हस्ते देण्याचं काम ते त्या ठिकाणी सन्मान करायचं चालू. मी भाषण केल्यानंतर ती पण भाषणाला उभा राहिली आणि मला माझ्याकडे बघत म्हणाली, साहेब, त्यावेळेला सैराट फेमस झालेला होता ना, साहेब मला मी हैदराबादला जायचंय हो, पण त्या सैराट मधल्या आर्ची किंवा परशासारखं पळून जायचं नाहीये, मला हैदराबादला तुमच्यासारखं सरदार वल्लभभाई पटेल नॅशनल पोलीस अकॅडमीमध्ये IPS अधिकारी म्हणून ट्रेनिंग घ्यायला जायचं. ही सोशल कमिटमेंट आहे. त्या गावानं सपोर्ट केला त्या मुलीला, कदाचित ती शिकेल, मोठी IPS IAS अधिकारी होईल. त्यामुळं तो फेज जो आहे या मुलांसाठी चा फेज, मी म्हणत होतो 1 लाख पोर्नोग्राफिक क्लिप्स सोशल मीडियामध्ये माइंडलेस स्क्रोलिंग, आणि मग पॅरेंट्स इंड्युस्ड वेस्टफुलनेस, PIW त्याला म्हटलं जातं. प्रत्येक गोष्टीत प्रोटेक्ट करायचं. जाऊ दे, पोटाला घे, पोटा घे, काय चुका झाली, शाळेत काय त्रास झाला लगेच घे, कुठं पडला, गुडघा फुटला. आमचे गुडघे कायम फुटलेले असायचे, माहित नाही मला कॉर्पोरेट पनिशमेंट दिली. NCCला घ्यायला राहिलो ना, लवट्याच अशी काठी वाढवायची हातावर, फुगून वर यायच्या, म्हणजे एवढा, म्हणजे चड्डीत सू व्हायची, स्पष्ट शब्द सांगायला, एवढं जोरानं काठी, पण ती झडी लागे, छमछम विद्या येई घमघम. त्यावेळेला ते होतं ना, ते म्हणजे पत्र लिहिलेलं असायचं. कशा पद्धतीचं शिक्षण असलं पाहिजे. अब्राहम लिंकननी आपल्या मुलाच्या शाळेतल्या प्राध्यापकाला लिहिलेलं पत्राचं भाषांतर सुंदर मराठीत केलेलं आहे. ते असं म्हणले, सगळीच माणसं सत्यनिष्ठ नसतात, सगळीच माणसं न्यायप्रिय नसतात. हे शिकेल माझा मुलगा, पण त्याला हे शिकवा की प्रत्येक बदमाशाकडे एक साधुचरित पुरुषोत्तम देखील असतो. स्वार्थी राजकारणी असतात, तसं आपलं अवघं आयुष्य समर्पित करणारे नेते देखील असतात. तपलेले वैरी असतात, तसे जपणारे मित्र देखील असतात. कष्ट करून, घाम गाळून मिळालेला एखादा छदाम हा इत्या मिळालेला घवाडापेक्षा अधिक महत्वाचा आहे. त्याला दाखवत चला निसर्ग सौंदर्याचा अद्भुत भांडार. त्याला पुस्तक पण वाचू देत, पण निसर्ग पण पाहू देत. त्याला पाहू दे पक्ष्यांची अस्मान भरारी, डोंगर उतारावर गवतावर फिरणारे भ्रमर. त्याला हे सांगा की सगळ्यांचं ऐकावं, पण गाळून घ्यावं ते सत्य, फक्त सत्यनिष्ठेवर असणार ते म्हणत. त्यामुळं
हे जे सवय लागली मला 10वीचा रिझल्ट लागला, तालुक्याच्या ठिकाणावरनं जिल्ह्याच्या ठिकाणी, न्यू कॉलेजला 11वी सायन्सला ऍडमिशन घेतलं. आणि त्यावेळेला मग भूषण गगराणी जे IAS मध्ये भारतात दुसरे आले, आता ते आपले म्युन्सिपल कमिशनर आहेत, त्यांचं भाषण ऐकलं की ही परीक्षा जी IAS IPS बनवणारी आहे ती मराठीतनं देता येते, त्याची मुलाखत सुद्धा मराठीत देता येते. मग 12वी सायन्स नंतर काय करायचं, रिस्क घेतली, मूर्खपणा केला. म्हणजे सगळ्यांना हे यश मिळत नाही, मी हे प्रमोटही करत नाही. इंजिनिअरिंग करून आमच्या बॅचमध्ये आमची 65 IPS ऑफिसरची देशातली बॅच होती, त्यातले 51 इंजिनियर होते, 5-6 डॉक्टर्स होते. प्रोफेशनल कोर्सेस करून येणाऱ्यांची संख्या जास्त होती. पण त्यावेळेला मग हे गगराणी आपल्याला इंग्रजी चांगलं येत नाही आहे, आपला ह्युमॅनिटीज मध्ये मानव शास्त्र जी आहे, मानवशास्त्र, त्यातला इंटरेस्ट खूप चांगला आहे. म्हणून मी आर्ट्सला जाण्याचा निर्णय घेतला, इंजिनिअरिंगचं ऍडमिशन सोडून. मला सगळ्यांनी वेळात काढलं. खूप छान कविता 1972ला नोबेल प्राइज ज्यांना मिळालं होतं, पाब्लो नेरुडा नावाचे स्पॅनिश पोएट आहेत. तुम्ही हळूहळू मरता, त्याच्यावर आहे. यू स्टार्ट डाइंग स्लोली इफ यू डू नॉट रीड, if you do not travel, if you do not listen to the sounds of life, if you do not appreciate yourself. तुम्ही हळूहळू मरता ज्यावेळेला इतरांना तुम्ही मदत करू देत नाही, तुमचा सेल्फ इस्टीम आहे त्याला मारून टाकता. तुम्ही हळूहळू मरता if you do not wear different colors, if you walk on the same path every day, रोज त्याच रस्त्यावर सवयींचं गुलाम होऊन जाता, become slave of your own habits. तुम्ही हळूहळू मरता if you avoid passions and those turbulent emotions which make your eyes glisten and heart beat fast. तुम्ही ज्या वेळेला हृदयाच्या ठोक्यांना ऐकत नाही, मनातल्या पोहाराला ऐकत नाहीये, तुमच्या डोळ्याची चमक येते, तुमचे हार्टबीट्स वाढतात, वेगळ्या अर्थाने घेऊ नका. ज्या गोष्टी तुम्ही त्या गोष्टींना टाळता त्यावेळेला तुम्ही हळूहळू मरता. तुम्ही हळूहळू मरता ज्या वेळेला तुम्ही जे सेफ आहे, जे सर्टन आहे त्याच्याच मागे लागता, अनसेफ आहे त्याच्या पाठीमध्ये रिस्क घेत नाहीये. यू डू नॉट चेंज युअर ड्रीम्स, स्वप्नांच्या मागे धावत नाहीये. ऍटलीस्ट वन्स इन युअर लाईफ ट्राय रन अवे, रिस्क घेऊन पळून जाण्याचं धाडस करत नाही. कम्फर्ट ग्रुप असतो, तो कम्फर्ट ग्रुप आहे ना, तो सगळ्यात मोठा संकट देणारा घटक आहे. तो तुमची वाट लावतो. बरं, त्या विहिरीमध्ये आपण तो मंडूक वृत्तीला वाढवणारा तो कम्फर्ट ग्रुप आहे, तो धोका आहे. त्यामुळे ती रिस्क घेतली. 12वी सायन्स, इंजिनिअरिंगचं ऍडमिशन. त्यावेळेला इंजिनियर आणि डॉक्टर होणं 1990ला सगळ्यात मोठं क्रेज असायचं. आता खूप अपॉर्च्युनिटी जगातल्या तुमच्या समोर आलेल्या आहेत. 35 वर्षापूर्वीची मी गोष्ट सांगत आहे. आणि मग 12वी नंतर BA ला ऍडमिशन घेतलं. BAच्या वेळेला मग ते प्लॅनिंग केलं की काय काय करायचं, कसं करायचं. आनंद त्याला सुद्धा BDS ला ऍडमिशन, MBBS ला मिळालं नाही, BDS ला मिळतं. त्यांनी ते सोडलं ऍडमिशन, SP कॉलेजला पुण्याला त्यांनी BA ला ऍडमिशन घेतलं, जो IAS मध्ये नंतर सिलेक्ट झाला. सुगमनं मात्र इंजिनिअरिंगलाच ऍडमिशन घेतलं. तो वॉलचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधून BE झाला. आणि आमचा तिघांचा प्रवास झाला. मग कार्यालयाला एकमेकांच्या नोट्स द्यायच्या. कारण टीम वर्क हे खूप महत्वाचं. अभ्यास करताना विद्यार्थ्यांचा रचनात्मक, नाही तर 3 इडियट सारखं नको. म्हणजे आपला मित्र वर आला तरी प्रॉब्लेम असतो. एकमेकाला, माझ्यापेक्षा आनंदला जास्त मार्क मिळाले ना, त्याची रँक ऑल इंडिया रँक 91 आलेली होती, माझे 173 होते. तर ते एकमेकाला सपोर्ट करणं, ही ससा कासवची गोष्ट ऐकली आहे ना. ससा आणि कासवची शर्यत लागते. मग ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये ससा धावतो, त्याला मग ते पुरण दिसतं, तिथं मग चारा खातो आणि झोपून जातो. कासव हळूहळू येतं आणि मग जिंकतं शर्यत. काय मॉरल ऑफ द स्टोरी? स्लो अँड स्टेडी विन द रेस. बरोबर आहे. त्यानंतर पुढचं वर्जन मी वाचलेलं होतं. मग ससा म्हणतो मी झोपायचं नाही यावेळेला. मग ती शर्यत आपल्याला माहिती, ससा मग स्पीडनं झालो, शर्यत जिंकतो. कासव हळूहळू किती धावणार आहे? फास्ट अँड कन्सिस्टंट ऑलवेज बीट स्लो अँड स्टडी. त्याच्या पुढचं वर्जन अजून आलेलं होतं. त्याच्यात काय होतं?
की कासव म्हणत्या वेळेला आपण ट्रॅक बदलायचा. मी ठरवेल त्या मार्गाने येत असेल तर मी तुझ्याशी रेस करतो. मग कासव म्हणतं की या रस्त्यानं जायचं, बिंदास मी तुला, तू काय मला हरवतो कासवाला. मग कासव जे ट्रॅक ठरवतं ना त्यामध्ये रस्ता गेल्यानंतर एक नदी असते मध्ये आणि नदीनंतर पुन्हा रस्ता असतो. मग तसा पळत पळत जातो, नदीच्या काठावर येतो. आता कसं क्रॉस करायचं? कासव मात्र हळूहळू येतं, पाण्यात उतरतं, नदी क्रॉस करतं आणि शर्यत जिंकतं. म्हणजे आयडेंटिफाय युअर कोर एरिया, कोर स्ट्रेंथ आणि देन डिसाइड युअर पाथ. बरोबर आहे ना? तुमच्या ज्या क्षमता आहेत, स्वॉट अनालिसिस म्हणतो आपण, काय स्ट्रेंथ, वीकनेसेस, अपॉर्च्युनिटीज आणि थ्रेट्स. माझ्यातली बलस्थानं कोणती आहेत, माझ्यातली दुर्बल स्थानं कोणती आहेत, माझ्यासमोरच्या संधी कोणत्या आहेत, माझ्यासमोरचे धोके कोणते आहेत, त्याचं विश्लेषण करून आयुष्याचा रस्ता करायचा. आणि हे सगळे 3 शर्यती होईपर्यंत ससा आणि कासव चांगले मित्र होतात आणि ते मग चौथ्यांदा म्हणतात की आपण एकत्र धावूयात, बघूयात रेकॉर्ड टाइम मध्ये आपण ते अंतर पार करू शकतो का. मग साध्या रस्त्यावरनं ससा कासवाला पाठीवर घेतो, धावत धावत नदीपर्यंत जातो. नदी आल्यानंतर कासव सशाला पाठीवरती घेतं, पोत क्रॉस करतं आणि रेकॉर्ड टाइम मध्ये जिंकतात. त्याला टीम वर्क म्हणतात, त्याला कामराडरी म्हणतात. टीम टुगेदर इच वन अचीव मोर, TEAM. तर ह्यामुळे हे आम्ही मित्रांनी जे एकमेकाला सपोर्ट केला, सहकार्य केलं, एकमेकांच्या नोट्स वाचल्या, आनंदनी माझ्या मराठीच्या नोट्स वाचल्या, आनंदच्या हिस्ट्रीच्या नोट्स मी वाचल्या, एकमेकांचे पेपर तपासले आणि त्या टीम वर्क मधनं आम्ही ते यशस्वी होऊ शकतो. त्यावेळेला SIC मध्ये ऍडमिशन मिळालं, पण हॉस्टेलला राहायची सोय नव्हती. त्यावेळेला आमदार निवासात, म्हणजे त्या संध्याकाळच्या वेळेला आम्ही त्या आमदार निवासात इतकी दुर्गंधी पसरलेली असायची, कारण आमदार निवासात सगळे कार्यकर्ते यायचे ना गावाकडचे, सगळे ढोसून आलेले असायचे किंवा वडापाव मिसळच्या गुलाबा बाजूला खाऊन आलेले असायचे. झोपच यायची नाही. बाहेर झोपलं तर मच्छर देखून असे चावायचे की झोपच यायची. झोप यायची नाही, पुस्तक घेऊन बसायचं. तिथून मग इकडे राहायला आलो, पण त्या फ्रस्ट्रेशन असायचं. गेटवे ऑफ इंडिया, तिथं ताजमहल, तिथला ग्लिटर, तिथली चकमक दिसायची. इकडे अँबॅसेडर होतं, हॉटेल होतं त्याला, ओबेरॉय, मरीन ड्रायव्हर फिरायचो, CCI जिमखाना, बॉम्बे जिमखाना, हे मोठे मोठे जिमखाने, करोडपतींची पोरं तिथं काय खेळतात, कसे स्क्वॉश खेळतात, टेनिस खेळतात. यूज्ड टू बी इनसाइड काय चाललंय. शाहरुख खानचा त्याला कभी हा कभी ना सिनेमा आलेला होता. त्याला प्रीमियर बघायला, म्हणजे तिथं मेट्रोला सगळे फिल्म स्टार येणार, मग आम्ही पण बघण्यासाठी शाहरुख दिसतोय का, तो दिसला नाही, तर केस लांबून दिसतोय ते मला आठवतंय. बाउन्सरच्या मध्ये शिव्या भरपूर खाल्लेल्या होत्या. अशी परिस्थिती. संध्याकाळच्या वेळेला समुद्र किनाऱ्यावर गेल्यावर डोळ्यातनं पाणी यायचं, आई वडिलांची आठवण घ्यायची, कारण वडिलांनी खूप सॅक्रिफाईस केले होते. टोटल 3 एकरची जमीन आमची, त्याच्यात पण हुंडी किड्याच्या त्यावेळेला पावसात ती सुरुवात व्हायची आणि सगळं ऊसाचं पीक जायचं त्यात. त्यांनी त्यातली 1.5 एकर जमीन विकलेली होती. मात्र एक पोस्टकार्ड मला लिहायचे सारखे. त्यावेळेला मुंबईमध्ये होतो मी, दिल्लीमध्ये पण असताना छोटंसं पोस्टकार्ड मोडीमध्ये सही करायचे त्यावेळेला, 4थी शिकलेले. आणि पोस्टकार्डच्या शेवटी मात्र एक वाक्य न चुकता लिहायचे ते, मला गावाकडं भावड्या म्हणतात तरी. ती भावड्या माझे डोळे मिटायच्या आधी तुला एकदा पोलीस कमिशनर म्हणून लाल दिव्याच्या गाडीत आलेलं मला पाहिजे, कलेक्टर म्हणून तुला आलेलं मला पाहिजे. ती ओळ आहे ना. आणि मी सेल्फ हेल्पची पुस्तकं वाचली, मोटिवेशनची एवढी ओळ मला माझ्या आयुष्यात सापडलीच नाही. त्या माझ्या शेतकरी बापासाठी मग अभ्यास करून वगैरे स्वप्न पूर्ण करायचं. मग त्यावेळेला कुठलं कॉम्प्रोमाइज नाही. रात्रीचा दिवस फ्रस्ट्रेशन, मुट्ठी में लेकर कुछ सपने, मुट्ठी भर लेकर कुछ सपने भरकर जेबों में आशाएं, दिल में है अरमान कहीं कुछ कर जाए, सूरज सा तेज नहीं मुझ में, दीपक सा जलता देखोगे, मेरी हद रोशन करने से तुम मुझको कब तक रोकोगे, तुम मुझको कब तक रोकोगे। मैं उस माटी का वृक्ष नहीं जिसको नदियों ने सींचा है, मी त्या मातीतला वृक्ष नाही त्याला नदीनं पाणी दिलंय। बंजर माटी में पलकर मैंने मृत्यु से जीवन खींचा है।
मैं पत्थर पर लिखी इबारत हूँ, तुम शीशे से कब तक तोड़ोगे, मिटने वाला मैं नाम नहीं, तुम मुझको कब तक रखोगे. क्या बात. इकडे यायचो ठाणे बिणे, इकडे त्या भागात आमचे आते भाऊ मामे भाऊ सगळे नातेवाईक असायचे ना. मग शनिवार रविवार घरचं खायची इच्छा व्हायची, पण घरचं खायच्या बरोबर टोमणे मिळायचे. किती दिवस आई वडिलांच्या अंगावर बोजावून राहणार. कुठे नोकरी बघा, हे IAS IPS होता येते काय, वेळ लागले काय, कलेक्टर होण्याची भाषा करतो, त्याला खूप पैशाला लागतो, खूप पैसे लागतात, असे टोमणे मिळायचे. जग में जितने जुल्म नहीं उतने सहने की ताकत है, तानों के शोर में रहकर भी सच कहने की आदत है. मैं सागर से भी गहरा हूं, तुम कितने कंकड़ फेंकोगे, झुक झुक कर आगे बढ़ूंगा मैं, तुम मुझको कब तक रोकोगे, तुम मुझको कब तक रोकोगे. झुक झुक कर सीधा खड़ा हुआ, अब फिर झुकने का शौक नहीं, अपने ही हाथों रचा स्वयं, तुमसे मिटने का खौफ नहीं. तुम हालातों की पट्टी में जब जब भी मुझको छोकोगे, तब तब कर सोना बनूंगा मैं, तुम मुझको कब तक रोकोगे, तुम मुझको कब तक रोकोगे. And that insatiable willpower, killing instinct, लाथ मारेन तर पाणी काढण्याची जिद्द असणार तेच वय आहे तुमचं. स्वामी विवेकानंद काय म्हणतात, टेक वन आयडिया, मेक दॅट वन आयडिया युअर लाईफ, थिंक ऑफ इट, ड्रीम ऑफ इट, लिव्ह ऑन दॅट आयडिया, दॅट इज वे टू सक्सेस. ज्यांच्या चेहऱ्यावर तेज आहे, ज्यांच्या मनगटामध्ये शक्ती आहे, ज्यांच्या बुद्धीमध्ये विवेक आहे, ज्यांच्या करुण हृदयामध्ये कारुण्य आहे, इनोव्हेशन इन हेड, कंपॅशन इन हार्ट, पॅशन इन द वे अँड विजन इन द आईज, हे असण्याचं तुमचं वय. आणि त्या वयात ठरवेल होत असतंय, इफ आय कांट रन आय विल क्रॉल. मी रांगत जाईल, पण त्या एक्सलन्सच्या दृष्टीनं मी जाणार, मला कोणी ग्रहित करता कामा. त्यामुळं उत्कृष्टतेचा ध्यास घेण्याचं हेच वय आहे. त्यामुळे त्या वयात अभ्यास करण्याची सवय होती ना, की कॉलेजच्या दिवसामध्ये जो प्लॅन केलेला होता, तो ट्रॅक केलेला होता. प्लॅन म्हणजे काय, डिसाइडिंग इन ऍडव्हान्स व्हॉट टू डू, वेन टू डू, हाऊ टू डू, हू इज सपोज टू डू इट फॉर यू. छत्रपती शिवरायांकडनं काय शिकलो आपण, कशी माणसं कुठल्या पद्धतीनं, कसे रिसोर्सेस, कुठली इन्फॉर्मेशन कशा पद्धतीने वापरायची, सगळ्या सामानांची आणि सगळ्यांची जुळवाजुळव ना. तो 65 किलोची तलवार वागवतो, त्याचं नाव ऐसाजी. जो 2000 शत्रूंशी एकटा झुंजतो, त्याचं नाव बाजी. जो हात कुठला तरी शत्रूशी लढत राहतो, त्याचं नाव तानाजी. जो 18 तासात घोडा दिल्लीवरून पुण्याला घेऊन येतो, त्याचं नाव संताजी. जो शत्रूच्या छावणीत घुसतो आणि शत्रूच्या छावणीचा कळस कापून आणतो, त्याचं नाव धनाजी. जो ठाण्या वाघाला एकटा सामोरे जातो, त्याला उभा फाडतो, त्याचं नाव संभाजी. या सगळ्यांना एकत्र घेऊन स्वराज्याचं नंदनवन घडवतो तो माझा राजा छत्रपती शिवाजी. हे 3 लोक एकत्र सगळे रिसोर्सेस घेणं, या सगळ्या उदाहरणाच्या माध्यमातून मुद्दामून सोपं करण्याचा प्रयत्न करतो. कारण हे सगळं कंटिन्युअस डोक्यात कॅल्क्युलेशन चालूच राहिलं पाहिजे. आणि मग पेकाट मोडे तोपर्यंत आणि बुडाला फोड तोपर्यंत अभ्यास करून कोण मेलं असं ऐकलंय नाही, मित्र ऐकलेलं नाहीये. फ्रस्ट्रेशन येतं ना. ओळखलं तसं मला पावसात आला कोणी, कपडे होते करतमलेले, केसावरती पाणी, क्षणभर बसला, नंतर असला बोलावरती पाहुणी, गंगाबाई पाहुणी आणि गेली गड्यात राहुणी. बाहेर वाशिन पुरी सगळी 4 भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली. भिंत कसली, चूल विजली, होते नव्हते गेले, आठवणीला डोळ्यामध्ये पाणी मात्र ठेवले. खिशाकडे हात जातात, हसत हसत उठला, पैसे नको सर मला, जरा एकटेपणा वाटला, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून लढ म्हणा. हे लढ म्हणण्यासाठी काय आलोय, काय मार्गदर्शन काय करणार आहे मी तुम्हाला. तुमच्या अभ्यासाच्या पद्धती तुमच्या स्वतः इन्व्हॉल्व केलेल्या असतील. मी माझ्या मुलाला कसा अभ्यास करायचा कधी काय सांगितलेलं नाही. माझ्या मुलीनं किंवा मुलानं IAS IPS व्हावं हे मी त्यांना कधीही सांगितलेलं नाहीये. मी स्पष्ट कबूल करतो, तुमचं जे पॅशन आहे, तुमच्या ज्या आवडीनिवडी आहेत. मुलीला वकील व्हायचं, ती फायनल इयरला गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमध्ये वकिलीचा अभ्यास करते. मुलाला डॉक्टर व्हायचा, बिलकुल हो, तुला डॉक्टर अभ्यास कर. तर त्यांच्या अभ्यासाच्या पद्धती त्यांनी इन्व्हॉल्व केलेल्या आहेत. पण तो ध्यास असला पाहिजे ना. अभ्यासाचा पेपटॉप ज्यांना मी सांगतो, मी
मी बाबा कुठली गाडीचा नंबर दिसला तर त्या मी इतिहासाचा विद्यार्थी असल्यामुळे त्या वर्षी जगाच्या इतिहासात काय झालं, भारताच्या इतिहासात काय झालं, महाराष्ट्राच्या इतिहासात काय झालं, तर MPSCतनं पण माझी डेप्टी कलेक्टर म्हणून निवड झालेली होती. मला मराठी साहित्याचा विद्यार्थी असल्यामुळं त्या सदाशिव पेठेत मी राहत होतो मराठी लिटरेचरच्या अभ्यासासाठी. त्यावेळेला एखादी काम करणारी बाई, भांडी घासणारी बाई दिसली ती मला एकच पॅरामधल्या सिंधूसारखी वाटायची. गणपत का कोण ते कॅरेक्टर आठवत नाही, दारू पिणारा गणपतच ना, कळीराम. तर ते कोणी गलगंडत आला तर मग कळीरामचं कॅरेक्टर कसं असेल याचा विचार करत बसायचो. हा ध्यास म्हणजे कुठलीही गोष्ट वाया जात नाहीये. मी NCC मधचा विद्यार्थी होतो ना, तर NCC मध्ये मी नॅशनल इंटिग्रेशनवर भाषण दिलेलं होतं. मला इंग्रजीच्या निबंधाच्या मुळे मला इंग्लिशमध्ये 100 पैकी 92 मार्क होते, जेव्हा मी डेप्टी कलेक्टर होतो. इकडे क्वालिफाईंग टेस्ट असतो UPSCला, पण MPSC मध्ये तो स्कोरिंगचा सब्जेक्ट ठरला जायचा. तर त्यातला निबंध मी तो MPSC मध्ये मला आठवतंय, मी भाषण जे केलेलं होतं ते अगदी मला आठवतंय. स्ट्रेंथ द नेशन लाइज नॉट इन इट्स लाउड क्लेम्स अँड नॉट ऑफ इंटेलिजंट प्रिन्सिपल्स ऑफ द स्टेट पॉलिसी बट इन द स्पिरिट ऑफ सर्व्हिस अँड दॅट ऑफ द कंप्लीट डेडिकेशन ऑफ वन सेल्फ, बॉडी अँड सोल टू द कॉज ऑफ Indian and integrity of the nation. With every saluted cheers, we cannot but grant our present is uplifting, sometimes it is wondering, sometimes frustrating वगैरे. हे भाषण इफ आय वेअर अ प्राईम मिनिस्टर याच्यासाठी मी त्याला स्पेसिफिक चेंजेस करून तसंच्या तसं लिहिण्याचा प्रयत्न केला. मी 8 दिवसात सोशॉलॉजीचा अभ्यास केला, समाजशास्त्राचा. आणि समाजशास्त्रातला MPhil झालेला विद्यार्थी होता, त्यापेक्षा 40 मार्क मला अधिक मिळाले. कारण समाजशास्त्रात 160 मार्क मिळाले, त्यामुळे मी डेप्टी कलेक्टर होऊ शकलो. त्याचं कारण असं आहे की मी फक्त कॉमन सेन्स आणि प्रेझेन्स ऑफ माइंड, मला धर्मनिरपेक्षतावाद याच्यावरती लिहायला काय रॉकेट सायन्स लागत नाही ना. मी डे टू डे लाईफ मध्ये ज्या गोष्टी पाहतोय, म्हणजे इतिहासात मी 30 इयर वॉर आणि सेक्युलरिझमचा उगम ह्याच्यावरचा अभ्यास केलेला होता. बलुतेदारी सिस्टमवर प्रश्न होता. ठीक आहे, मी गावात राहिलो ना, माझ्यापेक्षा चांगलं कोण लिहू शकेल? पुस्तक वाचून लिहायची गरज नाहीये. ऑब्झर्वेशन, उघड्या डोळ्यानं सगळं पाहणं आणि त्याच्यानंतर परीक्षेची तयारी करणं हे अधिक महत्वाचं आहे. आणि या सगळ्या गोष्टी म्हणजे 12 तास 14 तास तुम्ही काम करताना फील्डवर आल्यावर सुद्धा तुम्हाला 14 तास 16 तास काम करावं लागतं. आता मसूद अझहर, वन ऑफ द मास्टर माइंड, हफीज सईद बरोबर लष्कर-ए-तैयबाचा जो 26/11च्या हल्ल्याचा तुझा मास्टर माइंड होता, त्या हल्ल्याच्या वेळेला पोलीस अधिकारी 60 तास कंटिन्युअस काम करत होते. मी झोन 1चा DCP होतो. 9:40 अतिरेकी घुसले आणि 9:50 मी आणि माझा बॉडीगार्ड अमित असेल बाहेर, तेवढं तरी आहे का अमित, त्याला 3 गोळ्या AK-47च्या लागल्या, 2 मांडीमध्ये पोटाला चाटून लागलेली. दुसरा कॉन्स्टेबल माझा राहुल शिंदे त्या ठिकाणी शहीद झाला. 3 म्हणजे त्याची बॉडी करून वेगळं 3 असेल, तो अजूनही माझा बॉडीगार्ड आहे. पण त्यावेळेला प्रेझेन्स ऑफ माइंडनं कुठल्या क्षेत्रात कशा पद्धतीनं मॅन्युअरिंग करण्यासाठी त्याचा पूर्ण हॉटेलचा अभ्यास 1.5 महिना अगोदर मी कोपरा अभ्यास केला. तर मेन गेटनं जर आता रिअल गेटने एंट्री करणं, 10:03 रॉयल स्टेअर केसवरती त्या अतिरेक्यांवर फायरिंग केल्यामुळं ते क्रिस्टल हॉलमध्ये जाऊ शकले नाही. ते क्रुशियल फायरिंगमुळं 300-400 लोकांचे लेटिंग बसू शकले. आणि नंतर मग वरच्या पोझिशनमध्ये जाऊन त्यांच्यावर डॉमिनेट करण्याचा प्रयत्न करणं, नंतर CCTV कंट्रोल रूमवर त्यांच्यावर मुवमेंटवर नजर ठेवणं, वरिष्ठांना त्याची इन्फॉर्मेशन देणं, ते रात्रभर आम्ही कंटिन्युअस करत राहिलो. 3:30ला जेवणं नव्हतं, त्या 3:30ला कुणीतरी खाल्लेला अर्ध ॲपल आणि एक थम्सअप कुणीतरी पिलेलं ते पिऊन परत ती, कारण 2:45ला आमच्यावरती गोळ्यांचा वर्षाव झाला, पूर्ण फ्लोअर पेटवला आणि मग बाहेर येऊन आम्हाला आमचं मॅन्युअरिंग करावं लागलं. पण त्या फायरिंगमध्ये अमितला 3 गोळ्या लागल्या, राहुल शिंदे शहीद झाला, अधिकारी PI डोले PSI काकडे त्याला नाही जखमी झाले, राजवर्धन माझे बॅचमेट. मॅन्युअरिंग, तुम्हाला प्लॅनिंग, सारखं डोक्यात तुमचं प्लॅनिंग असलं पाहिजे. तुम्हाला शत्रू आहे, शत्रूला युद्धाच्या काळचं उदाहरण आणि अभ्यासाच्या काळचं सुद्धा अभ्यासाचं चॅलेंज म्हणून घेतलं. इफ यू नो युअरसेल्फ and if you know your enemy, you need not worry about the result of 100 battles. प्रत्येक युद्धामध्ये तुमचा विजय निश्चित आहे. सून जुनं लिहिलेलं आहे 520 इसवी सन पूर्व.
युद्धशास्त्रज्ञान. If you know yourself and you do not know about your enemy, after every victory will suffer a defeat. तुम्हाला स्वतःबद्दल माहिती असेल, शत्रूबद्दल माहिती नसेल, तर प्रत्येक एका विजयानंतर तुमचा पराभव निश्चित आहे. आणि तुम्हाला स्वतःबद्दलही माहिती नसेल आणि शत्रूबद्दलही माहिती नसेल, तर 100% प्रत्येक युद्धात सपाटून तुम्ही मार खाणार आहात. त्यामुळे आपली बलस्थानं, आपली दुर्बलस्थानं, आपल्यासमोरच्या संधी, आपल्यासमोरचे धोके याचा व्यवस्थित अभ्यास करायचा, आपला प्लॅन करायचा आहे, प्रयत्न ठेवायचे आहेत. लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. नन्ही चींटी जब दाना लेकर चलती है, चढ़ती दीवारों पर 100 बार फिसलती है. मन का विश्वास रगों में साहस भरता है, चढ़कर गिरना, गिरकर चढ़ना न कराता है. आखिर उसकी कोशिश बेकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. असफलता एक चुनौती है, उसे स्वीकार करो. क्या कमी रह गई है देखो और सुधार करो. जब तक सफल न हो चैन नींद सब त्यागो तुम. संघर्षों का मैदान छोड़कर मत भागो तुम. कुछ किए बिना जैसे का नहीं होती, कोशिश करने वालों की हार होती. उद्दिष्ट आहे. Stop not till the goal is reached. एकदा निश्चित केलं ना, मग थांबायचं नाही. रेस्ट वी रस्ट. गंज लागायला लागतो. आता मोबाईलनं गंज लागायला लागला. हनुमानाची गोष्ट आहे ना, की हनुमानजींना 800 मैल अंतर पार करून सीतामाईने दिलेली ती अंगठी, प्रभू रामचंद्राने दिलेली अंगठी ती सीतामाईला द्यायची असते ना. मग त्याला ते जंप करतात, उड्डाण करतात. उड्डाण केल्यानंतर त्यांना पहिल्यांदा मेहनत पर्वत दिसतो. पहिलं संकट, पहिला त्यांना बोलवणारं आकर्षण मेहनत पर्वत. म्हणजे तिथं अप्सरा असतात, गंधर्व असतात, सगळी आमिष असतात, सगळ्या ऐशाराम, सगळ्या सुखसोयी, सगळे पंचतारांची सेवा असतात. आणि गंधर्व अप्सरा त्यांना म्हणतात, ये खाली येताना जरा आराम करा. तो ट्रॅप असतो. पण त्यांनी शब्द दिलेला असतो ना, The woods are lovely, dark and deep. Miles to go before I sleep. Miles to go before I sleep. इंग्रजी हा छान कविता आहे. मला इथं थांबा घ्यायचा नाहीये, मला पुढे जायचं आहे आणि मार्गक्रमण करायचं आहे. ते थांबत नाही तिथं, पुढे जातात. तर सुरसा नावाची राक्षसी नसते, सर्पमाता. ती पण जबडा उडून ती सर्पमाता त्याला खाऊन टाकण्यासाठी हनुमानाला तयार असते. त्या हनुमानजी म्हणतात, मी अंगठी देऊन येतो, नंतर मला खाऊन. नाही, तुला माझ्या जबड्यात यावंच लागेल. आपल्याला माहिती आहे हनुमान कधी छोटे होऊ शकतात, कधी मोठे होऊ शकतात, पर्वताच्या आकाराचे होऊ शकतात. मग ते खूप मोठे होतात, तिला पण जबडा खूप मोठा करावा लागतो. पटकन ते छोटे होतात, पटकन आत जातात जबड्यात आणि पटकन बाहेर येतात. तुझ्या शब्दाला दाबलो ना, तुझ्या तोंडात यायचं होतं. त्याचा छोटासा अर्थ नाही. कधी मोठं व्हायचं, कधी छोटं व्हायचं, कधी मृदू व्हायचं, कधी कठीण व्हायचं, हे कळलं पाहिजे. फालतू युगोसाठी आपण आपल्या आईवडिलांची म्हणतो, भावाशी दुश्मनी करतो. आणि तिसरं सिनिका नावाची तिसरी राक्षसी नसते. तिला सुद्धा एका मुठीमध्ये, ती कशाचं प्रतीक असते? तिरस्कार, द्वेष, असूया. एका मुठीत कांदा फोडतात आणि पुढे जातात. ओम सहना भवतु सहन भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. मे गॉड प्रोटेक्ट अस टुगेदर. देवानं आमचं एकत्र संरक्षण करावं, आम्हाला तेज एकत्र द्यावं, आमच्या बुद्धिमत्तेचा विकास करावा. आणि सगळ्यात महत्वाचं मा विद्विषावहै म्हणजे आमच्यातला तिरस्कार, द्वेष, असूया, एकमेकांचं चांगलं न बघण्याची वृत्ती नष्ट करावी. हाच मेसेज आपण घेऊन जावं. आणि जो बदल आपल्याला करता येईल. गॉड ग्रँट मी द सिरिनिटी टू ॲक्सेप्ट द थिंग्स विच आय कॅनॉट चेंज, करेज टू चेंज द थिंग्स विच आय कॅन, अँड विजडम टू नो द डिफरन्स. परमेश्वरा, ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही ते स्वीकारण्याचं मला धैर्य दे. ज्या बदलू शकतो ते बदलण्याचं मला साहस दे. आणि ज्या बदलू शकत नाही दोन्ही मधला फरक ओळखत नाही ते शांतपण दे. ते शांतपण प्रत्येकाला कळलं पाहिजे. आणि नवीन तुम्हाला जे काही ड्रीम आहे ना, जे काही स्वप्न आहे ना, ते वास्तवात उतरण्यासाठी मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. यूं ही पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान. नुसतं हे तात्पुरतं वाटेल मोटिवेशन. स्मशानात गेल्यानंतर वाटतं ना, काय आता मरायचं काय, कशाला काय करायचं, शेवटी इथंच जेवण. तर ते स्मशान वैराग्य म्हणतो. तसं भाषण ऐकल्यानंतर थोड्या वेळासाठी एकदम चार्ज झाल्याचं वाटतं. तशी फॅक्टरी थोड्या वेळासाठी चार्ज ठेवू नका. डिसिप्लिन इज मोर इम्पॉर्टंट.
शिस्त महत्वाची आणि तो पेन सहन कर. मी आठवड्यातनं 3 वेळेला बर्फाच्या पाण्यात 15-15 मिनिटं बसतो. 15 मिनिटं बसल्यानंतर सुया टोचल्यासारखं वाटतं, पण त्या 15 मिनिटांमध्ये तुम्हाला एन्ड्युरन्स डेव्हलप होतो. माझे मसल्स, लिगामेंट्स, टेंडन्स, स्मॉल